गोंदे ग्रामपंचायत यांच्या वतीने व प्रहार दिव्यांग संघटना सिन्नर तालुका यांच्या प्रयत्नाने गोंदे गावातील 25 दिव्यांगांना प्रति दिव्यांग यांचे खात्यावर 5,000 प्रमाणे 5% निधी वर्ग करण्यात आलाय। त्यावेळी दिव्यांग बांधवांचा आनंद बघण्यासारखा होता। या प्रसंगी प्रहार दिव्यांग संघटनेच्या तालुका अध्यक्ष अरुण भाऊ पाचोरे, जिल्हा संघटक गणपत भाऊ नाटे यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सरपंच सदस्य व ग्रामसेवक भणगीर भाऊसाहेब यांचा संघटनेच्या वतीने शाल गुच्छ देऊन सन्मान करून आभार व्यक्त केलाय। गोंदे ग्रामपंचायत ही दिव्यांगासाठी योजना व काम करणारी आदर्श ग्रामपंचायत आहे। दिव्यांग सेवेसाठी नेहमी पुढाकार घेणारी आहे। तसेच हा जो निधी वाटप केलाय तो प्रत्येकाने आपल्या उपजीविकेसाठी वापर करावा व आपला आदर्श निर्माण करावा असे प्रतिपादन तालुका अध्यक्ष अरुण भाऊ पाचोरे यांनी केले। आभार गणपत भाऊ नाटे यांनी मानले। या प्रसंगी प्रशासक रामहरी तांबे, ग्रामसेवक गंभीर साहेब, अनिल तांबे, दत्तशेठ सोनवणे, लहानू सोनवणे, चेतन रामशेवारे, मारुती तांबे, रतन दातार, पांडुरंग जयभावे, वसंत तांबे, संतोष तांबे, बाळासाहेब क्षीरसाठ, संटू बर्डे, शाखा अध्यक्ष रामनाथ तांबे, विलास जयभावे, दंगू तांबे, संतोष जयभावे, वाल्मिक तांबे, सुखदेव तांबे, वैशाली तांबे, शुभम शेलार, अक्षय तांबे, शुभम शेलार, शरद तांबे, म्हाळसाबाई तांबे, चंद्रकांत तांबे, गोविंद पालवे, भाऊसाहेब रान शेवारी इत्यादी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।